फ्रेंड्स, आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया। यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर किसलेलं ओलं खोबरं, आपल्याला लागणार आहे गावरान तूप, गूळ। आता कढईमध्ये तूप टाकायचं आणि ओलं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं। खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि यामध्ये आता गूळ टाकून घ्यायचा। याला व्यवस्थित घट्टसर होऊ द्यायचं। 5 मिनिटांमध्ये घट्ट झाल्यानंतर याला काढून घ्यायचं। इलायची पूड वगैरे, जायफळ पूड टाकून घ्यायची। आता याला थंड करायला ठेवायचं। तोपर्यंत आपण उकड काढून घेऊया। 1 वाटी पाणी गरम करून त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून उकड काढून मिनिटं झाकून ठेवायचं। आता याला व्यवस्थित मळून घ्यायचं। बघा, उकड व्यवस्थित मळून घेतलेली आहे। आता हाताला तेल लावायचं, एक गोळा घ्यायचा, पोळी लाटायची, त्यामध्ये सारण भरायचं। 10 मिनिटांसाठी मोदक आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। त्यानंतर मोदक काढून घ्यायचे आणि